हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशा मम्मीच्या हातच्या गरमागरम पोह्यांनी झाली होती. मम्मी पप्पा आलेले आहेत, तर आजचा किचनचा ब्रेकफास्टचा ताबा हा मम्मीने घेतला होता आणि सुट्टी होती, त्यामुळे आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. आणि पुण्यातल्या ह्या लोकेशनला एकदा तरी प्रत्येकाने गेलंच पाहिजे असं हे लोकेशन आहे. काय ते मी पुढे सांगतेस. तर आम्ही बाहेर निघालो होतो म्हटल्यावर त्रिशा आजकाल सनरूफचा आनंद घेतल्याशिवाय राहत नाही. आणि 1 ते सव्वा तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या लोकेशनला जाऊन पोहोचलो होतो. तुम्ही बघूच शकता, लोकेशन एकदम मस्त आहे, छान असा व्ह्यू आहे. आणि आम्ही ज्या कॅफेला आलो होतो तिथे वेटिंग होतं, कारण आज सुट्टी होती, सो गर्दी होती. तो 15 ते 20 मिनिटाचं वेटिंग होतं. तर म्हटलं चला आपण तोपर्यंत खाली जाऊन व्ह्यूचा आनंद घेऊया. आणि तुम्ही व्ह्यू बघूच शकता, किती सुंदर व्ह्यू आहे. आणि सुट्टी असल्यामुळे बऱ्यापैकी गजबज होत. आणि या लोकेशनला आम्ही एकदा आधी येऊन गेलेलो आहे, राजेशच्या बर्थडेला आम्ही आलेलो. आणि 15 ते 20 मिनिटानंतर आम्हाला टेबल मिळाला आणि आम्ही लंचसाठी पिझ्झा, व्हाईट सॉस पास्ता आणि नूडल्स ऑर्डर केलेले, जे तीनही पदार्थ एकदम मस्त होते, खूप टेस्टी होते. आम्हाला ते खूप आवडले. आणि छान पोटभर असं लंच करून झाल्यानंतर आम्ही खाली गेलो, व्ह्यूचा आनंद घेतला. वेदर आजचं खूप मस्त होतं, हलकंसं क्लाउडी वेदर होतं आणि लेक साईड असल्यामुळे एकदम थंड वाटत होतं. तर हे लोकेशन आहे पवना लेक जवळचं कॅफे बॅम्बिनी. हो, खूप सुंदर हे लोकेशन आहे. कॅफे पण एकदम छान आहे आणि व्ह्यू ॲम्बियन्स तुम्ही बघूच शकता. आणि फूड पण इथलं खूप टेस्टी आहे. आणि त्रिशाला बोटिंग करायचं होतं, आम्हाला कुणालाच बोटिंग करायचं नव्हतं, आम्ही कुणी तयार नव्हतो, बट तिला बोटिंग करायचं होतं. तर तिच्या आजोबांनी तिला आज म्हटलं की चल मी येतो तुझ्यासोबत. आणि त्या दोघांनी मस्त असा बोटिंगचा आनंद घेतला आणि आम्ही व्ह्यूचा आनंद घेतला. तर छान असा आजचा आम्ही हा दिवस स्पेंड केला. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.